नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारे। आपण वाचत आहोत अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 12। मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतसः राक्षसीम आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रितः। मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतसः राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रितः। मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतसः राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रितः। मोघाशाः निष्फल आशा, मोघ कर्माणः निष्फल सकाम कर्म, मोघ ज्ञानः निष्फल ज्ञान, विचेतसः मोहित झालेले, राक्षसीं राक्षसी, आसुरीं नास्तिक, च आणि एव निश्चितच, प्रकृतिं प्रकृती, मोहिनीं मोहित करणारा, श्रितः आश्रय घेतो। भाषांतर आहे, याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात। अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान सर्व निष्फळ होते। व्हेरी इंटरेस्टिंग। भगवान श्रीकृष्ण आता डायरेक्टली सांगतायत, अशा प्रकारे जे मोहित झालेले असतात, कशा प्रकारे। 2-3 दिवस आपला क्लास झाला नाही। मागच्या श्लोकामध्ये म्हणतात की जो कोणी मला सामान्य मनुष्यासारखा समजतो, मीच या पृथ्वीची निर्मिती करतो, त्याचं पालन पोषण करतो, संहार करतो, सगळं काही मीच करत आहे,
परंतु जो कोणी हे समजत नाही, मी कुठल्याही बंधनात राहत नाही, मला कोणतंही बंधन नाही, मला कोणतेही कर्म नाही, मला कोणत्याही कर्माचं फळ नाही, त्यामुळे कर्मबंधन नाही, माझ्या अध्यक्षतेखाली सगळं काही चालू आहे. परंतु तरीही एखादा व्यक्ती जर मला सामान्य मनुष्य समजत असेल तो एक नंबरचा मूर्ख असतो. आणि मग या श्लोकामध्ये सांगतात की याप्रमाणे जो मोहित झालेला असतो, म्हणजे मला नाही भगवान मानतो किंवा मला मनुष्य मानतो, अशा प्रकारे जो मोहित झालेला असतो तो राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतो. ऍक्च्युली दोन्हीचा अर्थ एकच असतो. भगवान श्रीकृष्ण वापरतात राक्षसीम आसुरीम चैव. राक्षस असुर एकाच अर्थासाठी समानार्थी म्हणून शब्द आपण वापरतो. त्याचा अर्थ श्रील प्रभुपाद देतात नास्तिकवादी. नास्तिकवादी म्हणजे जो भगवंतांना मान्य करत नाही. आणि मग काय होतं, अशा प्रकारे जो अशा नास्तिकवादी राक्षसी मताकडे, राक्षसी तत्वज्ञानाकडे आकर्षित होतो की भगवान नाही आहे किंवा भगवान श्रीकृष्ण आपल्यासारखेच एक सामान्य मनुष्य आहेत, थोडेसे विद्वान आहेत, बस त्याच्यापेक्षा जास्त काय नाही, अशा लोकांची मुक्तीची आशा झिरो होते. सकाम कर्मामुळे जे मिळते त्याची आशा पण झिरो होते आणि ज्ञान जे आहे त्याची आशा पण झिरो होते. आशाचा इथं अर्थ देतात श्रील प्रभुपाद त्याच्यातून मिळणारं फळ. एखादी गोष्ट आपण करतो, एखाद्या गोष्टीकडे आपण बघतो, एखाद्या गोष्टीचा आपण विचार करतो या आशेने की त्याच्यातून मला काहीतरी मिळेल. प्रभुपाद इथे त्याचा अर्थ देतात फळ. तुमच्या ज्ञानाचं फळ झिरो, तुमच्या कर्माचं फळ झिरो, तुमच्या मुक्तीसाठी जे काही तुम्ही करत आहात, कुठलाही देव धर्म जे काही करत आहात त्याचं फळ झिरो, जोपर्यंत तुम्ही भगवान श्रीकृष्णांना मानत नाही. व्हेरी स्ट्रॉंग, कठोर. आता इथून पुढचं जे काही भगवंत सांगतात ते तुम्हाला नेहमीच असंच वाटेल की भगवंत गर्विष्ठ आहेत की काय, एवढं कॉन्फिडेंटली कोण सांगतंय. तुमच्या म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याला काय व्हॅल्यूज नाही, त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही जे ज्ञानार्जन करताय त्याच्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. जे काही तुम्ही योगा, मेडिटेशन, ध्यान, धारणा, मुक्तीसाठी, मुक्त होण्यासाठी जे काही करताय त्याला पण काही व्हॅल्यू, त्यातून काही मिळणारच नाही जोपर्यंत मला तुम्ही भगवान म्हणून मान्य करत. आता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये लड्डू फुटत असतील, आम्ही तर भगवान श्रीकृष्णाने भगवान मानतोय त्यामुळे आपल्या कामाचं काही प्रॉब्लेम नाही, आपल्या ज्ञानाचं काही प्रॉब्लेम नाही. तुमच्यासाठी श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये पहिल्याच वाक्यामध्ये बॉम्ब फोडणार आहेत. श्रील प्रभुपाद म्हणतात, लक्षपूर्वक ऐका, असे पुष्कळ भक्त आहेत. कोण भक्त? कोणाबद्दल बोलते? जे भगवंतांना मानत नाही त्यांच्याबद्दल बोलत नाही श्रील प्रभुपाद. असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती योगामध्ये असल्याचे मानतात पण अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांना परम सत्य म्हणून स्वीकार करत नाही. त्यांना भक्ती योगाचे फळ भगवत धाम कधीच प्राप्त होत नाही. भक्ती योग किंवा कृष्ण भावना किंवा भक्ती, आज याच एकाच वाक्यावर आपण बोलणार आहोत तासभर. तुम्हाला वाटते श्यामानंद प्रभू स्वतःच्या मनाचं सांगतात, आम्ही भक्तीत आलोय, काहीतरी जप करतोय, काहीतरी पॉझिटिव्ह बोला आम्हाला, तेवढं थोडं तरी करतोय आम्ही. सारखं म्हणताय तुम्ही करतच नाही, तुम्ही शरणच जात नाही, तुम्ही पूर्णपणे भक्तीत येत नाही, पूर्णपणे हे करत नाही. प्रभुपाद म्हणतात म्हणून मी म्हणतोय, माझ्या मनाचं तरीच म्हणते. प्रभुपाद काय म्हणतात? असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये भक्ती योगामध्ये असल्याचे मानतात
परंतु अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांना परम सत्य म्हणून स्वीकार करत नाहीत. त्यांना भक्ती योगाचे फळ भगवद्धाम कधीच प्राप्त होत नाही. मे बी पुढच्या जन्मात प्रभुपाद तर लिहितात कधीच प्राप्त होत नाही. आता प्रभुपादांचं ऐकायचं की नाही तुम्ही ठरवायचं. प्रभुपाद म्हणतात कधीच प्राप्त होत नाही. इथे विषय म्हणून या अध्यायाला ना राजविद्या राजगुह्य म्हटलेला आहे. एकदम सुपर सॉलिड, मला मानलंच पाहिजे नाहीतर काय उपयोग नाही असं कोण सांगते. म्हणून या सगळ्यात महत्वाचा अध्याय म्हटलेला आहे याला. भगवद्गीतेचं वाचन श्रवण करणे, भक्ती योगाच्या मार्गाचं आचरण करणे म्हणजे ऍक्च्युली भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरण जाणे. परंतु जे आपल्यासारखे भक्त आहेत, विशेष करून भारतातले हिंदू धर्मात जन्मलेले विशेष करून, नाही त्यांना भगवान श्रीकृष्णाला पूर्णपणे मान्य करायचं आहे, नाही जग जाहीरपणे सांगायचं आहे की आम्ही भगवान श्रीकृष्णांना मानत नाही, मग मधलाच कुठला तरी मार्ग आपण शोधून काढलाय स्वतःच्या मनाने. न शरण जायचंय, नाही शरण म्हणजे नाही दुसऱ्या कुठल्या मार्गाचा उपयोग करायचा आहे. मग काय करायचं? मग प्रिटेंड करायचं, ढोंग. मग ढोंग करायचं. मग काय करायचं? ढोंग करायचा मी भक्त असल्याचं. हे सोपं आहे. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती योगामध्ये असल्याचे मानतात, नाही आहेत ऍक्च्युली परंतु मानतात. स्वतःला पण सांगतात मी आहे, दुसऱ्याला पण दाखवतात मी आहे, परंतु भगवंतांना पूर्ण शरण जायची तयारी नाही, पूर्ण शरण जायची इच्छा नाही. अशा लोकांचं फळ, भक्ती योगाचं फळ भगवद्धाम कधीच प्राप्त होत नाही. खूप महत्वाचा श्लोक आहे. मोघ आशा मोघ कर्मानो मोघ ज्ञान विचेतसा. मग तुम्ही ज्ञानार्जन करून भक्त असल्याचं ढोंग करा, नाहीतर वर काहीतरी कर्म करून भक्त असल्याचा ढोंग करा, नाहीतर मुक्तीसाठी प्रयत्न धडपडताय याचा ढोंग करा. तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. मग कधी मिळणार? पुढच्या श्लोकात भगवंत सांगणार आहेत. स्लोली वाचायचं, हा अध्याय आपल्याला खूप स्लोली वाचायचा आहे. पुढच्या श्लोकात सांगतात महात्मानां माम पार्थ दैवीं प्रकृती आश्रयता. परंतु जे मला पूर्ण शरण गेलेले असतात ते माझ्या आश्रयाखाली असतात. आणि ते काय करतात? सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. अगदी दृढ निश्चयाने नमस्यस्तंच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कुठला शब्द महत्वाचा इथे? नित्य. झोपेत पण नित्य. जो नित्य म्हणजे सतत नेहमी 24 तास भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत नाही, तो अजून शरण गेलेला नाही, तो प्रयत्न करतो. हा, तुम्ही प्रयत्न करत असाल तर ठीक आहे, प्रामाणिकपणे स्वतःला देखील सांगताय की मी अजून शरण गेलेलो नाही, मला जायचं आहे, याच जन्मात जायचं आहे. परंतु जर तुम्ही ढोंग करत असाल तर मात्र हे डेंजर आहे की जे पाप कर्म आपण रात्रंदिवस करतोय, जॉब व्यवसाय वगैरे, शहरी वातावरणात राहणे, दुसऱ्यांचं शोषण करणे, कपटीपणा करणे, आणि हे सगळं करत करत भक्ती करू शकतो असं आव्हान नाही. हे सगळे ढोंगी आहेत. कारण भगवद्गीतेचं मेन प्रमुख उपदेश आहे की तुम्ही पाप करत करत भक्ती करू शकत नाही. आणि म्हणूनच सगळे जितके भक्त झाले ना आजपर्यंतचे इतिहासातले, त्यांचं जर चरित्र तुम्ही वाचलं तुमच्या लक्षात येईल की जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी पाप करतोय ते एका दिवसात सोडून देतात. आपल्यासारखं नाही, एक तर आपल्याला सोडायची इच्छा नाही, उलट दुसऱ्यांना आपण पटवून देत असतो की हे करत करत तुम्ही भक्ती करू शकता. माझा मुलगा, माझा नातू, माझा पंतू,
80 वर्षाचं झालं तरी माझा पण तू, माझा पण तू. मग तुमची आसक्ती अजून भगवंतांमध्ये 100% नाहीच आहे. हे सिद्ध करायला कॉमन सेन्स आहे. नाही, मी भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे. कशावरून? का? कारण मी महाभागवताकडून दीक्षा घेतलेली आहे, कारण मी सो अँड सो संस्था जॉईन केलेली आहे, कारण मी या संप्रदायात आहे, कारण मी मुंडन केलेलं आहे, कारण मला 4 श्लोक येतात. अशाने थोडीच भक्त होत असतो. भक्त म्हणजे तो भगवंतांना हात जोडून म्हणतो, मी तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे, तुम्ही मला सांगा ते मी करतो, माझं स्वतःचं दुसरं काही मत नाही. कार्पण्य, स्वतःला मी तुम्हाला अर्पण नाही, अर्पणच्या पलीकडे जायचंय आपल्याला. टाकून दिलेलं आहे. घ्यायचं असेल तर घ्या, है नाही? षडविधा शरणागती. शरण गेलेला जो भक्त असतो तो भगवत धामात जातो. ढोंग करणारा भक्त जात नाही, हे या वाक्याचा अर्थ आहे. प्रभुपाद काय म्हणतात? असे पुष्कळ भक्त आहेत. आता हे बघ, प्रभुपादांनी असं म्हटलं नाही असे एका दुसरे भक्त आहेत, असे पुष्कळ भक्त आहेत. विशेष करून कलियुगामध्ये असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये, भक्ती योगामध्ये असल्याचं मानतात, परंतु अंतःकरणातून पूर्णपणे भगवंतांना मानलेलं नाही. असे पुष्कळ भक्त आहेत, त्यांना वाटतं की बीजेपी आणि मोदी सरकार हिंदुत्ववादी आहे. परंतु भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाप्रमाणे, भागवतमच्या तत्वज्ञानाप्रमाणे जर तुम्ही त्यांचं बघितलं, कंपॅरिझन केलं, तर तुम्हाला आढळेल की ते पण स्वतःला मानतात, ऍक्च्युली काय करत नाही. कारण भगवंत सांगतात हे निसर्ग माझा आहे, निसर्ग वाचवण्यासाठी काहीच करत नाही आपण. भगवंत सांगतात ही झाडं म्हणजे माझ्या अंकावरची केस आहेत, अंधाधुंदपणे तोडतो आपण, नद्या प्रदूषित करतो, अन्न प्रदूषित करतो. मग हे श्लोक समजायला काही विशेष बुद्धी लागत नाही. भगवान श्रीकृष्ण इथे काय म्हणतात? जो कोणी मला मानत नाही त्याचं कर्माचं फळ पण त्याला मिळत नाही. कर्माचं फळ पण मिळत नाही. रात्रंदिवस कुत्र्या मांजरा डुकरासारखं काम करतोय, त्याचं फळ पण त्याला मिळत नाही. भौतिक दृष्ट्या, सकाळी आपण चर्चा करतो, भौतिक दृष्ट्या ही पृथ्वी, हे पर्यावरण, हे कणाकणामध्ये भगवान आहेत, भगवंतांनी बनवलेलं आहे. ह्याला नष्ट करायचं तुम्हाला काय अधिकार आहे? आणि वर स्वतःला भक्त म्हणता, अशा कंपनीसाठी काम करता जे पर्यावरण दूषित करण्यामध्ये बिझी आहे. अंधाधुंदपणे पाप कर्म करत आहोत आपण, आणि आपल्याला वाटतं आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळणार आहे. भगवंत इथे म्हणतात मोघाशा मोघ कर्मानो. मग यालाच म्हणायचं माया, भ्रमित होणे. भ्रम, कसला भ्रम? की मी काम करतोय, सोबत स्वतः माझा जप करतोय, माझ्या कामाचे मला 2 लाख रुपये मिळतात महिन्याला. 1.29 करोड रुपयाचा फ्लॅट घेतलाय पुण्यामध्ये. परवा ऍडव्हर्टाइजमेंट होती. अगदी तुमच्या बजेटमध्ये खाली लिहिलेलं 1.29, स्टार्टिंग फ्रॉम 1.29 करोड, 2 BHK, 17व्या मजल्यावरती. ना गाईचं दूध मिळतंय, ना शुद्ध खायला मिळतंय, ना शुद्ध हवा मिळते, ना शुद्ध पाणी मिळतं. पुण्या मुंबईच्या, विशेष करून पुण्याच्या कुठल्याही घरात जाऊन तुम्ही पाणी प्यायचं, तुम्ही तोंडाजवळ न्यायच्या आधी क्लोरीनचा वास येतो त्याच्यामध्ये. त्यात काय चुकलं प्रभूजी? सायन्स आहे, क्लोरीनने स्वच्छ केलं, शुद्ध केलेलं आहे. त्यातले किडे मकोडे तर क्लोरीनने मारले तुम्ही, परंतु क्लोरीन मध्ये तुम्हाला होणारा कॅन्सर कसं थांबवणार तुम्ही? त्यालाच म्हणायचं मोघ कर्मान. तुमच्या कर्माचं फळच तुम्हाला मिळत नाही. त्यालाच म्हणायचं माया, भ्रम. भगवान श्रीकृष्ण चुकीचं कशाला सांगतील? मोघ आशा, सगळ्या आशा पण सगळ्या निघून जातात. आशा म्हणजे काय? जे काही आपल्याला अपेक्षित आहे, मोठी स्वप्न बघतो आपण. माझा मुलगा CA होईल, इंजिनियर होईल, सोबत स्वतः मला जप पण करेल, काळजी करू नका. आणि मग मी त्याच्या अशा सुंदर मुलीशी लग्न करेल, मुलगी पण इंजिनियर असेल, CA असेल.
हे शहरातल्या लोकांची अशी स्वप्न असतात, योजना, प्लॅनिंग असते, प्लॅनिंग वर प्लॅनिंग, प्लॅनिंग वर प्लॅनिंग. भगवंत काय करतात? मोघ. असे मोघ म्हणजे काय? त्याचं फळ काढून घेतात. कारण तुम्ही पाप कर्मात लागलेला आहे, दंड तर मिळालाच पाहिजे, या जन्मातच मिळणार आहे काय काय पाप कर्माचा दंड. मोघ आशा. बऱ्याच आपल्या भक्तांना वाटते की मी खूप छान भक्तिमय सेवा करतोय, मी खूप छान भक्ती करतोय, दर गुरुवारी न चुकता मंदिरात जातो, दर रविवारी न चुकता मंदिरात जातो. नो, ना मंदिर महत्वाचं आहे, ना तुमचे गुरु किती ग्रेट आहेत, तुमचे गुरु किती फेमस आहेत, तुमच्या गुरुना किती शिष्य आहेत महत्वाचं आहे. काही महत्वाचं नाही. तुमचं हृदय शुद्ध करून तुम्ही भगवंतांना किती शरण गेलेलं आहे हे महत्वाचं. व्हेरी इम्पॉर्टंट. बेंगालमध्ये एक कवी होता. कवी म्हणजे कविता करणार. त्याला वाटलं की चैतन्य महाप्रभूंना इम्प्रेस करायला आपण एक ड्रामा लिहूया. ड्रामा म्हणजे नाटक. जगन्नाथजी, भगवान जगन्नाथजी आणि चैतन्य महाप्रभू यांचं दोघांचं मिश्रण करून मस्तपैकी सुंदर नाटक लिहिलं. आपल्या सगळ्यांना वाटतंय बघा, ह्या वाक्यावरच मी थांबणार आहे आज. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आपल्या सर्वांच्या मनात असं भरवलंय बोगस ढोंगी गुरुनी आणि वरिष्ठ भक्तांनी की पाप कर्म करत करत जप आणि 4 नियम पालन केलं की तुम्ही भक्त होता. नाही होत. आणि ह्याला पुरावा देण्यासाठी हे लोक आधार कशाचा घेतात? चैतन्य महाप्रभू परम करुणा अवतार आहेत, दयेचा अवतार आहेत. चैतन्य महाप्रभूंच्या या चळवळीमध्ये एकदा जरी हरे कृष्ण म्हटलं प्रभूजी, भगवत धामात तुमची एंट्री फिक्स आहे. चैतन्य महाप्रभू परम दयाळू करुणामय आहे. तुम्हाला काय माहिती चैतन्य महाप्रभू किती? चैतन्य महाप्रभू सर्वांना विदाउट रिझर्वेशन भगवान श्रीकृष्णांचं प्रेम द्यायला आलेले आहेत. विदाउट रिझर्वेशनचा अर्थ असा नाही विदाउट क्वालिफिकेशन, हे लक्षात ठेवा. रिझर्वेशन नाही आहे. जसं आज श्रीला नरोत्तम दास ठाकूरांचा तिरोभाव दिवस आहे. नरोत्तम दास ठाकूर फेमस कशासाठी होते माहितीये? ते जेव्हा आणखी नाही, ते जेव्हा प्रचार करायचे ना, तेव्हा अगदी स्ट्रिक्टली सांगायचे की भक्तीचा अधिकार जो आहे तो सर्वांना आहे. कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही वर्णाचा असो, कुठल्याही कपडे घालणारा असो, स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही चप्पलचा साईज किती पण असो, कलर कुठला पण असो, सगळ्यांना भक्तीचा अधिकार आहे. या सगळ्यांना शिकवायचे. खूप फेमस होते. त्यामुळे त्यांची आणि ब्राह्मणांची खूप भांडणं व्हायची. सारखी भांडणं व्हायची. मध्ये एकदा ते शरीर सोडून गेले होते चैतन्य नरोत्तम दास ठाकूर. आणि सगळे ब्राह्मण म्हणाले बघा, मूर्ख कोणाला पण शूद्रांना आणि चांबारांना आणि लोहारांना खालच्या जातीतल्या लोकांना भक्त बनवतो, म्हणून याला भगवंतांनी लवकर नेलं. आणि त्यांचे जे शिष्य होते नरोत्तम दास ठाकूरांचे, त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली की हे चुकीचं आहे, तुम्हाला पण माहिती आहे, आणि हे जर तुम्हाला तुमच्या भक्तांवरचं लांछन घालवायचं असेल तर नरोत्तम दास ठाकूरांना पुन्हा जिवंत करा. आणि नरोत्तम दास ठाकूर परत जिवंत झाले थोड्या वेळात. काय सांगू तुम्हीच विसरलो. तर चैतन्य महाप्रभू आहेत ना, ते सगळ्यांना द्यायला आलेले. दिनहीन, पापी, तापी कोणीही असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे. आज चैतन्य महाप्रभूंच्या चळवळीतच काही लोक सांगतात स्त्रिया भक्त होऊ शकत नाही. असं काही नव्हतं चैतन्य महाप्रभू. परंतु चैतन्य महाप्रभूंनी दिलं सगळ्यांना, परंतु ते स्वस्तात नाही दिलं, चीप करून नाही दिलं की तुम्ही काही पण कसलं पण पाप करा, कुठला पण बिझनेस करा, 4 माळा जप करा, असं नाही दिलं. पूर्ण शरण जायचं ही चैतन्य महाप्रभूंची देखील अट होती. तुम्ही कुठली स्टोरी सांगत होतो? असे भरपूर लोक चैतन्य महाप्रभूंसाठी कविता लिहायचे, ड्रामा लिहायचे, स्टोरी लिहायचे आणि चैतन्य महाप्रभूंना गिफ्ट म्हणून द्यायचे. थोडं हळूहळू चैतन्य महाप्रभूंच्या लक्षात यायला लागले की यातले बरेचसे मायावादी आहेत, भगवंतांना मानत नाहीत, ढोंग करतात, भक्तीचा ढोंग करतात. हे
वेळ वाया घालवायचं काही बरोबर नाही म्हणून त्यांनी सांगितलं की स्वरूप दामोदर जे होते चैतन्य महाप्रभूंचे पर्सनल सेक्रेटरी, त्यांना ही जबाबदारी दिली की कोणी काय दिलेलं आहे ना ते पूर्णपणे वाचून माझ्यापर्यंत आणायचं. एकदा एका बेंगाल मधला एका खूप फेमस कवी होता, खूप फेमस, आणि त्यांनी असं ठरवलं की चैतन्य महाप्रभूंना आपण इम्प्रेस करायचंच यावेळी. पण अतिशय सुंदर जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मैया, चैतन्य महाप्रभू या सगळ्यांना ऍड करून असं व्यवस्थित सुंदर असं ड्रामा लिहिला आणि दिला. आणि स्वरूप दामोदर प्रभूंनी वाचता क्षणीच फेकून दिलं. इतके स्ट्रिक्ट होते. सांगण्याचा उद्देश आहे की इतके स्ट्रिक्ट होते चैतन्य महाप्रभू. बिलकुल मायावाद अलाउड नाही, बिलकुल निर्विशेषवाद अलाउड नाही, बिलकुल 90% भक्ती अलाउड नाही, बिलकुल 99% भक्ती अलाउड नाही, 100% 100% शरण गेलंच पाहिजे. चैतन्य महाप्रभूंची अट होती. श्री कृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करो. Can you get that? Very important. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जीवांवरती दया करायला आले होते, परंतु ती दया कशी होती? शरणागती म्हणजे काय असते हे शिकवायला आले होते. मग आपल्याला शरण जायचं नाहीये, नुसतं टाइमपास करायचंय. काय म्हणतात कितपत घेते. श्रीकृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करी स्वप्रसाद स्वीय धाम सह अवतारी. अत्यंत दुर्लभ प्रेम करी वारे दान शिखाय शरणागती भकतेर प्राण. चैतन्य महाप्रभू कशाला आले होते? शिखाय शरणागती. शरणागती काय म्हणजे काय असतं हे शिकवायला आले होते. शिखाय शरणागती. Lord Sri Krishna Chaitanya, whenever you descend, you bless fallen spirit souls with your abode and friends, freely giving love of Godhead, life's most precious goal. You teach Sharanagati, surrender of the soul. आणि मग पुढच्या 3 ते 5 याच्या कडव्यामध्ये शरणागती म्हणजे काय असते पुन्हा तेच सांगितलेलं आहे. भक्ती हरिभक्ती विलास मधला श्लोक. अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. जो कोणी भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरण जात नाही त्याची आशा निराशा असते, दुराशा असते. दुराशया अर्थ बहिरर्थ मानिनो, प्रल्हाद महाराज पण म्हणतात. या भौतिक जगातले सगळे असेच आहेत. विशेष करून कलियुगामध्ये तुम्हाला सगळे असेच भेटणार. आणि म्हणून ते मग अंधा यथांधेर उपनियमाना, स्वतः आंधळे आहेत आणि आंधळ्या लीडरच्या मागे मागे पळायला लागलेत. जो स्वतः स्टॉक मार्केटची मध्ये इन्व्हेस्ट करतो, जो स्वतः स्टॉक मार्केटचे पब्लिसिटी करतो, तो व्यासासनावरती बसून भगवद्गीता आणि भागवतम सांगतो. ही कलियुगाची रीत आहे. प्रभुपाद इथे म्हणतात असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती योगामध्ये असलेले मानतात पण अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांचा परम सत्य म्हणून स्वीकार करत नाही. आता तुम्ही प्रभूजी एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय सांगता की हे भक्त भगवान श्रीकृष्णांना मानत नाहीत? असे बरेचसे भक्त आहेत ज्यांना ज्ञानामध्ये फक्त इंटरेस्ट असतो. हा श्लोक तो श्लोक
एखादा श्लोक घेतील आणि 10 वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगतील तुम्हाला, एकदम इम्प्रेस. पण भगवान श्रीकृष्णांना शरण अंतःकरणपूर्वक मानत नाहीत. मग हे कशावरनं ठरवायचं भगवान श्रीकृष्णांना एखादा व्यक्ती अंतःकरणपूर्वक मानतोय की नाही? कशावरून ठरवायचं? भगवान एखाद्या व्यक्तीला मानतो की नाही कशावरून ठरवलं जातं? तो जे सांगतोय ते ऐकतोय की नाही, बरोबर आहे ना? भगवान श्रीकृष्ण काय सांगतात ते कुठे सापडणार? भगवद्गीतेमध्ये सापडणार. श्री भगवान उवाच, भगवान श्रीकृष्ण सांगतात हे करा, हे करू नका, हे करा, हे करू नका, हे करा, हे करू नका. मला शरण या, मला शरण या, मला शरण या, मला शरण या, मला शरण या. हे करू नका, हे करू नका मध्ये 15 वेळा मध्ये मध्ये सांगतात मला शरण या. पूर्णपणे शरण जायची इच्छाच तर नाहीच आहे, पण तुझे सांगतात ते पण करायची इच्छा नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अन्नात भवंती भूतानी. अन्न पिकवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपण पिकवतोय टायर, ट्यूब, नट, बोल्ट पिकवतोय. मग कसे भगवान श्रीकृष्णांचे भक्त होणार? भगवान श्रीकृष्ण म्हणतात अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र्य करुण एवचा. आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अहिंसा, शांती, आर्जवम. जीवन सरळ साधं सोपं असलं पाहिजे, मन सरळ साधं सोपं असलं पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे? फक्त ज्ञान झाडण्यामध्ये इंटरेस्ट आहे, कर्म करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, मी माझं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मग प्रभूजी मी करत नाही कधी मी माझं, मग कशाला राहिलाय घरामध्ये? मी माझं करत नाही तर सगळं भगवंतांना अर्पण करणे, आत्मनिक्षेप करणे, ही शरणागतीची भावना आहे ना. हा जो श्लोक आहे तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? श्लोक माहिती नाही? हरिभक्ती विलास मधला प्रभुपाद 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये हा श्लोक सांगतात. अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम राक्षस्थिती विश्वासो गोतृप्ते वर्णम तथा आत्मनिक्षेपम कार्पण्य षडविदा शरणागती. याचं ध्यान करत करत जप केला पाहिजे. बऱ्याचदा तुम्ही विचार करता ना, जप करताना कशाचं ध्यान करायचं? याचं ध्यान करायचं. हे करतोय का मी, हे करतोय का मी, हे करतोय का मी, याचं ध्यान करायचं. अजून देहात्मबुद्धी गेलेली नाही आपली. परवा पुण्यामध्ये असताना एका भक्ताशी माझा वादविवाद चाललेला. ते म्हणत होते, मी म्हणत होतो की व्यासासनावरती अशा व्यक्तीलाच बसवलं पाहिजे त्याची ऍटलिस्ट देहात्मबुद्धी गेलेली असली पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट त्यांनी केस तरी कापलेले असली पाहिजेत. ऍटलिस्ट त्यांनी कलरफुल कुर्ता घातलेला नसला पाहिजे. ऍटलिस्ट त्याने जॉब करत नसलेला पाहिजे. ऍटलिस्ट त्याचा व्यवसाय नसला पाहिजे. असाच व्यक्ती बसू शकतो. व्यासासन म्हणजे व्यास देवांचं ते आसन आहे. त्याच्यावरती बसून तुम्ही भागवतम वरती तुमची कला झाडणार आणि मग पॅन्ट शर्ट घालून तुम्ही इन्फोसिस विप्रो मध्ये कामाला जाणार. आणि अशा लोकांना आपण म्हणतो वरिष्ठ भक्त, शुद्ध भक्त. प्रभुपाद इथे म्हणतात जो अंतःकरणपूर्वक भगवंतांना मानत नाही परंतु कृष्ण भावनेत आणि भक्ती योगामध्ये असल्याचे स्वतःला मानतो किंवा लोक पण त्याला मानतात, हे खूप डेंजरस आहे. आणि मग याचा रिझल्ट या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात. त्यांची आशा निष्फळ होते, त्यांच्या कर्माचं फळ निष्फळ होतं, त्याच्या ज्ञानाचं फळ पण निष्फळ होतं. ज्ञानाचा उपयोग आहे ना, कर्माचा उपयोग आहे ना, त्यातल्या आशेचा उपयोग आहे. आशेला मोस्टली श्रील प्रभुपाद इथे मुक्ती म्हणतात, मुक्तीची आशा. म्हणजे किती डेंजरस आहे. तुमच्यापैकी काही जण नवीन भगवद्गीतेच्या क्लासला आलेले असतील, त्यांच्यासाठी हे थोडंसं कठोर वाटत असेल ऐकायला सगळं. परंतु भगवद्गीता 7व्या अध्यायापासून कठोरच होते आणि 9व्या अध्यायामध्ये सुपर कठोर होते. भगवद्गीता असं आहे, कठोर 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 कठोर. 9व्या अध्यायात सगळ्यात जास्त कठोर, मग थोडी सॉफ्ट होते ते परत. परंतु 9वा अध्याय सुपर कठोर. आणि जे रिपीटेडली भगवद्गीतेच्या क्लासला आहेत त्यांच्या तर डोक्यात हे पूर्णपणे शिरलं पाहिजे.
बस भगवद्गीता एकदाच वाचायची असते आयुष्यामध्ये, 15 वेळेला 17 वेळेला पारायण करायचं नसतं. हो की नाही? मग इथे जे भगवंत सांगतायत, भगवंतांचं वचन कधीही चुकीचं नाही आहे, चुकीचं ठरत नाही. तर भगवंत इथे सांगतायत की त्यांची आशा, त्यांचं कर्म, त्यांचं ज्ञान सगळ्यांचं फळ जिरवणार. भौतिक दृष्ट्या देखील ते सदैव दुःखातच असणार. आणि हे आज आपण बघतोय प्रॅक्टिकली, लिटरली, अक्षरशः बघतोय आपण की भौतिक दृष्ट्या देखील अशा प्रकारचे जे भक्त आहेत, प्रभुपाद सांगतात शहर सोडा, जंगलात जाऊन शेती करा, प्रभुपादांचं ऐकायचं नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतायत, भगवान श्रीकृष्णांचं ऐकायचं नाही. स्वतःच्या मनाने ठरवायचं भक्ती कशी करायची असते. म्हणजे अनादि अनंत जन्म स्वतःच्या मनानेच तर ठरवत आलोय. मग त्यांच्या कर्माचं फळ काय होतं? 0. शहरात राहून आजार, रोग चालू आहे. कनेक्शन लॉस्ट. ऐकू येते का गुगल मीट वरती? हरे कृष्ण. येते येते. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल की भगवान श्रीकृष्ण फक्त अध्यात्माची गोष्ट करतायत. अध्यात्माची नाही, भौतिक दृष्ट्या देखील तुमच्या सर्व कर्माचं फळ युजलेस होतं, तुमच्या ज्ञानाचं फळ युजलेस होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो भगवत धामात परत जाऊन तो मुक्त होऊ शकत नाही. तो इथेच असुखम अस्थिरम दुःखालयम अशाश्वतम जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम इथेच राहतो. या भौतिक जगाची स्पष्टीकरण भगवान श्रीकृष्ण पदोपदी देतात भगवद्गीतेमध्ये. असुखम अस्थिरम अशाश्वतम हे भौतिक जग आहे, इथेच राहतो. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की पूर्णपणे मला जो शरण आलेला जो असतो तो कुठे असतो? तो मात्र माझ्या धामामध्ये, माझ्या आश्रयाखाली असतो. उरलेलं तात्पर्य वाचूया. आणखीन एकदा हे वाक्य वाचतो. असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तियोगामध्ये असल्याचे मानतात, पण अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांना परम सत्य म्हणून स्वीकार करत नाही. त्यांना भक्तियोगाचे फळ भगवत धाम कधीच प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे जे सकाम कर्मे करीत आहेत आणि त्या योगे सरते शेवटी सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्यांना आशा आहे ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाही. सकाम कर्म म्हणजे शास्त्रामध्ये दिल्याप्रमाणेच कर्म करतोय आणि इच्छा ठेवतोय की शेवटी सरते शेवटी मी मुक्त होईन या जन्म मृत्यूच्या चक्रातून, कर्मबंधनातून. नाही होत. मुक्ती तेव्हाच मिळते तुम्ही जेव्हा मुक्ती प्रदात्या मुकुंदाला शरण जाता. दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. कारण ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जे लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात ते राक्षसी किंवा आसुरी लोक आहेत. भगवद्गीतेच्या इथे राक्षसी आसुरी लोकांना 2 सुळे दात असतात, भरपूर मोठे केस असतात, काळा कलर असतो, गळ्यात हाडांचा हार असतो. कुठेच लिहिलेलं नाही. काळ्या धोतर घालतो, पॅन्ट शर्ट घालतो. कोण असुर असतो? जो भगवान श्रीकृष्णांना मानत नाही तो असुर असतो. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात 2च प्रकारचे लोक आहेत या जगामध्ये, सूर आणि असुर, देव आणि दानव. देव म्हणजे जो भगवंतांना मानतात, दानव म्हणजे जे मानत नाही. तर मध्ये पर्सेंटेज वगैरे काही नाही. 70% भक्त आहे, 90% भक्त आहे, जवळ भक्त आहे, असली भानगड नसते. ती आपण निर्माण केलेली आहे आपल्या मनाच्या समजुतीसाठी.
एक तर भगवंतांना शरण गेलेला जीव असतो किंवा भगवंताला शरण न गेलेला जीव असतो. अर्धवट शरण गेलेला जीव नसतो. नेहमी मी शरणागतीची चर्चा आली की मी नेहमी उदाहरण देतो शिवाजी महाराजांचं. फक्त विचार करा, शिवाजी महाराजांचा एखादा सेनापती शिवाजी महाराजांना 70% शरण गेलेला होता. शिवाजी महाराज ठेवतील का त्याला? 70% राहू दे, 90% शरण गेलेला होता. 10% औरंगजेबला शरण गेलेला होता. शेवटी ठेवतील शिवाजी महाराज त्याला? तुम्हाला वाटते सगळी पाप कर्म करत तुम्ही 16 माळा जप करता म्हणजे भगवान ठेवतील तुम्हाला? पूर्ण शरणागतीचे 2च स्टेजेस असतात, यस और नो. इट्स अ बायनरी, 0 किंवा 1. मध्ये 0.1 0.9 तसली काही भानगड नाही. बल्ब सारखं, लाईट बल्ब सारखं, स्विच ऑन केला की ऑन होते, स्विच ऑफ केला की ऑफ होते. मध्ये कुठे स्विच नेला म्हणजे अर्धा ऑन होते अर्धा का होते, असं बल्ब कधी होत नाही. कधी कधी लो व्होल्टेज असल्यावर होते. तसली काही भानगड नसते, लक्षात ठेवा. पूर्ण शरण जायचंय. मग काय ह्याच्यात काय अर्थच नाही आहे का? भौतिक जगात तर कुठे अर्थ आहे? काही काही लोक हे सगळं ऐकून घाबरतात आणि भक्ती सोडूनच जातात. काय उपयोग आहे भक्ती सोडून जाऊन? या बोटीमध्ये बसलाय जी तुम्हाला भवसागरातून बाहेर घेऊन जाणार आहे आणि बोट हलतीये जोर जोरात तुमच्या पाप कर्माने. तुम्हाला ते मान्य नाही तुमच्या पाप कर्माने हलते, परंतु तुमच्याच पाप कर्माने हलत असते. आणि याला घाबरून आपण काय करतो? अरे बापरे, भक्ती खूप अवघड आहे, नको या बोटीत राहायला म्हणून उडी मारतो. कुठे उडी मारतो? समुद्रात, जिथनं बाहेर पडायची शक्यताच नाही. ही किती पण बोट हलू दे, इथनं बाहेर पडायची तर शक्यता आहे. त्यामुळे असं समजू नका श्यामानंद प्रभू तुम्हाला घाबरवण्यासाठी हे असले लेक्चर द्यायला लागले. हे प्रोत्साहन देण्यासाठीच लेक्चर आहे, असं कुठे नसतं. हे प्रोत्साहन, खोटं प्रोत्साहन देणारं तुम्हाला सांगतात, प्रभूजी तुम्ही 50% तरी भक्त आहात, बाकीचे 0% आहेत. हे प्रोत्साहन देणारे असे बोलतात. परंतु ही खोटं प्रोत्साहन असते. भक्ती, सत्य, परम सत्य, प्रामाणिकपणा, या सगळ्या गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये मधली लेवल नसते. एकतर असते किंवा नसते. बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही, म्हणून प्रभुपाद इथे असं लिहितात. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि दुष्कृती लोक श्रीकृष्णांना कधीच शरण जात नाही. म्हणून परम सत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गोंधळून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत या भ्रामक निष्कर्षापर्यंत येतात. अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानवी शरीर हे आता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छा दिलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये मुळीच भेद राहत नाही. श्रीकृष्णांची एकरूप होण्याचा त्यांचा हा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल. अशा प्रकारचे राक्षसी आणि अनिश्वरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमी व्यर्थच असते. अशा लोकांसाठी वेदांत सूत्र, उपनिषद इत्यादींमधील ज्ञानाचे अध्ययन निरर्थकच असते. तर तुम्हाला असं वाटेल की प्रभुपाद तर निराकारवादी निर्विशेषवाद्यांबद्दल बोलतायत. या ट्रू. परंतु आजकालचे ढोंगी भक्त जे आहेत ना, एक वेळ निराकारवादी, निर्विशेषवादी, मायावादी भरा, परंतु ढोंगी भक्त नको. कारण भगवंतांना निराकारवादी पण आवडतात, नाही असं नाही, कारण ते पण अध्यात्माच्या मार्गावरतीच आहे. भले तो खूप मोठा डायव्हर्जन आहे, मेन रोडवरून परत यायला खूप वेळ लागतो, परंतु ढोंगी भक्त जे असतात ना ते पापी असतात. त्यांचं डेस्टिनेशन, त्यांची गती कुठे आहे? त्यांची गती नरकात आहे. भले तुम्ही किती जप करत असला तरी. बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन तबुत न पाय कृष्ण. तर पाप आणि जप एकत्र कधीच जात नाही. पाप आणि भक्ती एकत्र कधीच जात नाही. परंतु हे तुमच्या डोक्यात कुणी बसवलं असेल किंवा तुम्हाला पण असं ठामपणे वाटत असेल तर ते निर्विशेषवादापेक्षा, मायावादापेक्षा जास्त डेंजरस. सकाम कर्मी तेवढा डेंजरस नसतो, परंतु पाप कर्मी खूप डेंजरस असतो. आणि या कलियुगामध्ये विशेष करून कुणी सकाम कर्म करत नाही, सगळे पाप कर्मच करतात.
त्यामुळे पुन्हा पुन्हा भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, सगळं सोडा मला शरण या, सगळं सोडा मला शरण या. कलियुगामध्ये ऍडजस्ट करत बसला तर होत नाही, कारण इथे बुद्धी कमी आहे, वेळ कमी आहे, बल कमी आहे, सत्य कमी आहे, दया कमी आहे, करुणा कमी आहे. बरोबर आहे ना? आणि कृपा, प्रसाद, मर्सी पण कमीच आहे. जरी चैतन्य महाप्रभू द्यायला आलेले असले तरी त्यांच्याकडे भरभरून द्यायला भरपूर कृपा आहे चैतन्य महाप्रभूंकडे, शिला प्रभुपादांकडे, परंतु आपण घ्यायला तयार नाही. आपण भ्रमामध्ये आहोत. हे सगळे भ्रम घालून टाकायचे. ही कृपा भगवान श्रीकृष्णांची कृपा, चैतन्य महाप्रभूंची कृपा, शिला प्रभुपादांची कृपा कोणाला मिळते माहितीये? जो शरण जातो, जो शरण जातो. बरोबर आहे, परंतु कृपाच्या दृष्टिकोनातून थोडस समजावून सांगत होतो. आपण कृपा किंवा भगवंतांची कृपा, शिला प्रभुपादांची कृपा हे आपल्याला समजली नाही अजून. कधी कृपा घ्यायची आपली पात्रता नाही. आपण रस्त्यावरती कुणाला तरी गरीबाला, भिकारीला वगैरे कृपा करतो, दया करतो की नाही? कधी कधी कसं करतो? पैसे देतो किंवा काहीतरी देतो. तेव्हा जी भावना असते ना आपल्या मनामध्ये, ती कुठली भावना असते? कृपेची. परंतु त्याला एक विशिष्ट हे आहे, इंग्लिश मध्ये त्याला पिटी म्हणतात. पिटी. पिटी म्हणजे काय? दयाच, दया. परंतु कुठल्या दृष्टीने दया? की बिचारा, या दृष्टीने. पिटीचा अर्थ असतो की बिचारा खूप तडपडतोय, खूप गरीब आहे, खूप याला मदत केली पाहिजे. त्याला म्हणतात कीव येण्यासारखं. इंग्लिश मध्ये त्याला पिटी म्हणतात. मला सांगता येत नाही आहे, परंतु सांगण्याचा उद्देश असा आहे की त्याला दया किंवा कृपा मिळत असते. जो त्या अवस्थेत असतो, ती कीव घेण्याची आहे. पिटीफुलनेस इंग्लिश मध्ये म्हणतात. तुम्हाला प्रभुपादांची, भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची दया, कृपा हवी असेल ना, तर तुम्हाला पण तसं त्यांच्या समोर वागावं लागेल. मग ते तुम्हाला, अरे बापरे, ह्याच्यावर तर दया करायला पाहिजे, बिचारा. ही पात्रता असते दया कृपा स्वीकारण्याची. उगीच स्टाईल मारल्यावर दया कृपा मिळत नाही. प्रभूजी क्या मेरे भगवान. काही माताजी लोक खूप स्टाईल मारतात. घरातले विग्रह असतात ना, मेरे भगवान जो है मेरे घर में आके बैठे हैं, सदैव मेरे पे दया करते हैं, मेरे से काम करवाते हैं, असं म्हणायचं आणि बॅग भरायचं आणि परत ऑफिसला जायचं. याला काय अर्थ नसतो. प्रभुपाद इथे बोलतात मायावाद्यांबद्दल, परंतु आपण जास्त डेंजरस आहोत त्याच्यापेक्षा. भक्तीचं सोंग करणारे, ढोंग करणारे. अशा लोकांसाठी वेदांत सूत्र, उपनिषद इत्यादींमधील ज्ञानांचे अध्ययन निरर्थकच असते. एक सांगतायत प्रभुपाद. सकाम कर्म करणाऱ्यांचं कर्म निरर्थक असतं. हे जे मायावादी असतात, यांना उपनिषदामध्ये खूप इंटरेस्ट असतो. इकडे एक श्लोक आहे, तिकडे एक श्लोक आहे, सगळीकडचे श्लोक गोळा करून यांना प्रूव्ह करायचं असतं की मी पण भगवानच आहे. चुकून मानवी शरीरात आलोय. जसं भगवान श्रीकृष्ण पण चुकून मानवी शरीरात आले होते, तसं मी पण भगवान आहे, मी पण चुकून मानवी शरीरात आलोय. यांचं ज्ञान पण व्यर्थ, निरर्थक. म्हणून भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणे हा घोर अपराध आहे. घोर अपराध आहे. जे असा घोर अपराध करतात ते मोहग्रस्त झालेले असतात, कारण ते श्रीकृष्णांचे शाश्वत स्वरूप जाणू शकत नाही. बृहद विष्णू स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. आपले भक्त लोक म्हणतील की नाही, मी भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य मानत नाही. साधारण मनुष्य मानत नाही, मग तुमच्या हातून पाप कर्म चुका कशा होतात? बंद केल्या पाहिजेत ना. ते भगवान श्रीकृष्ण सांगतात ते केलं पाहिजे.
सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. यत करोशी यत अश्नासी यत जुहोसी ददासी यत. जे काही करायचं ते माझ्यासाठीच करा. डबा भरून कुठे जाताय तुम्ही? मी भगवान श्रीकृष्णाला साधारण मनुष्य मानत नाही, मग डबा भरून कुठे जाते? मग असाधारण मनुष्य असेल, दैवी भगवान असतील तुमच्या डोळ्यासमोर, तर तिथंच बसलं पाहिजे. तुम्ही तिथून जावं असं कसं काय वाटतंय तुम्हाला? त्याचा अर्थ तुम्ही त्याला सबरच साधारण समजता. आपल्या जीवनामध्ये एखादी प्रेमळ व्यक्ती, एकदम ज्याच्यावर आपली आसक्ती आहे, आपला मुलगा, आपला पती किंवा पत्नी किंवा आई वडील किंवा एकदम जवळचा मित्र, त्याला भेटल्यानंतर आपल्याला परत जावं असं वाटत नाही तिथून. होते की नाही? ही भावनिकता आहे, ही भौतिक भावना आहे. तीच भावना आपल्याला आध्यात्मिक भावनेमध्ये त्याचं रूपांतर करायचं. ज्या भगवंतांना आपण भगवान मानतो, त्यांच्या शरणामध्ये, त्यांच्या चरण कमळामध्ये आलेलो आहे आपण, तिथून जावं असं कसं वाटतंय आपल्याला परत? कारण ते जेवढे महान आहेत तेवढे महान आपण मानत नाही त्यांना. नाही प्रभूजी, घर गृहस्थी आहे, काय करायचं, आम्ही गृहस्थ आहोत, कुटुंब आहे, हे आहे ते आहे. अरे तो व्यक्ती तिथेच महान व्यक्ती, सर्व या संपूर्ण ब्रह्मांडातला नाही, या अख्ख्या भौतिक विश्वातला नाही, या अख्ख्या सगळ्या भौतिक आध्यात्मिक सगळ्या विश्वाचा तो स्वामी आहे. तो तुम्हाला आश्वासन देतोय की मी तुझी काळजी करतो, अहम त्वम सर्व पापेभ्यो. त्याच्यावर अविश्वास दाखवून तुम्ही परत उठून जाताय की नाही? असं समजू नका प्रभुपाद फक्त मायावाद्यांबद्दल बोलताय, तिथे आपल्याबद्दल पण बोलतायत. बृहद विष्णू स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की यो वेत्ती भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्माद बहिष्कार्य श्रौतस्मार्थ विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचेलम स्नानमाचरेत. जो श्रीकृष्णांच्या देहाला भौतिक समजतो त्याला स्मृती आणि स्मृतीच्या सर्व कर्मकांडातून बहिष्कृत केले पाहिजे. आणि जर कोणी कदाचित अशा मनुष्याचे तोंडही पाहिले तर त्या दृष्टी संसर्गातून स्वतःला मुक्त करण्याकरिता त्याने तात्काळ गंगा स्नान केले पाहिजे. प्रभूजी असं लागले. दिवसात 100 माणसे आपण बघतो जो भगवंतांना मानत नाही. त्यात आपले छुपे भक्त आहेत जे भगवंतांना मानत नाही, त्यांना पण बघतो आपण दिवसात 10 वेळेला. बृहद विष्णू स्मृती म्हणते की अशा व्यक्तीचं तोंड बघितलं जो भगवंतांना मानत नाही, लगेच गंगेत जाऊन स्नान केलं पाहिजे. बघा, म्हणून जे शरणागतीचे 6 विधी आहेत त्यातले पहिल्या 2 जरी केला ना तर तुम्ही भगवंतांना शरण जाऊ शकता. अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जन. जे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेसाठी अनुकूल आहे ते लगेच स्वीकारणे, आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेसाठी अनुकूल नाही, प्रतिकूल आहे, ते लगेच त्याग करणे. त्यातलाच हा प्रकार आहे. जो भगवंतांना मानत नाही त्याचे तोंड कशाला बघायचं? काय करायचं प्रभूजी? ऑफिसला जायला लागते, मग ऑफिस बंद करायचं. दुसरा कुठला अर्थ निघतो काय याचा? आपण काढतो अर्थ. तुम्हाला अधिकार नाही आहे ना अर्थ काढायचा. तुम्हाला कुणी दिला अधिकार अर्थ काढायचा? तुम्ही आचार्य आहे का तुम्ही भगवान आहे? नाही परंतु तरी पण प्रभूजी, नाही परंतु तरी पण प्रभूजी, हे सगळं तुमच्या मनाचं आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे अशा लोकांचं तोंडच बघू नका. काय काय आपले भक्त खूप हुशार असतात. नाही प्रभूजी, मी ऑफिसला एवढ्यासाठीच जातो की तिथे मला माझ्या ऑफिस मधल्या सहकर्मचाऱ्यांना प्रचार करायची संधी मिळते. हा प्रचार, भगवंतांचं काम करायला जातो, प्रचार करायची संधी मिळते, भगवंतांचं काम करायला जातो, मग पगार कशाला घेतो? बाहेर पण 1000 लोक आहेत, त्यांना पण जाऊन प्रचार करा. पळवाट काढण्यामध्ये एक्सपर्ट आहे आपण सगळे, नाही?
लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात कारण त्यांना भगवंतांविषयी मत्सर वाटतो. हा मत्सर कधी कधी दिसतो, कधी कधी दिसत नाही, सूक्ष्म प्रमाणामध्ये असतो, कधी उघड उघड असतो. परंतु जो भगवान श्रीकृष्णांचा मत्सर करतो, द्वेष करतो, तोच भौतिक जगामध्ये येतो. त्यामध्ये आपण पण सगळे आहोत. त्यांच्यासाठी जन्म जन्मांतर राक्षसी आणि अनिश्वरवादी योनीतील जन्म हा निश्चित असतो. जन्म जन्मांतर, जन्मानंतर जन्म, जन्मानंतर जन्म, जन्मानंतर जन्म, पुन्हा 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 राक्षसी योनीमध्ये जन्म. तर राक्षसी योनीतला जन्म काय असतो हे 16व्या अध्यायात सांगणार आहेत भगवंत. काळजी करू नका, तेव्हा आपण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करूया. त्यांच्या वास्तविक ज्ञानावर अनंत काळासाठी मोहाचे आवरण राहील. कवड कळणारच नाही आपण कुठे आहोत. आणि हळूहळू त्यांचे सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अधपतन होत जाईल. अंधकार प्रदेशात म्हणजे जिथे अंधार आहे असं तिथे नव्हे. अंधकार प्रदेशात म्हणजे जिथे ज्ञान नाही की आपण कोण आहोत, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं झोपलं पाहिजे, काय जीवनाचा उद्देश काय आहे, हे ज्ञान जिथं नाही त्याला म्हणायचं अंधकारमय प्रदेश. जसं की पुणे किंवा मुंबई किंवा न्यूयॉर्क, तम आणि रजोगुणामधले ही ठिकाणं असतात. इथं राहून भक्ती होत नसते, होत असते, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला उत्तम अधिकारी झालं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. घाबरू नका, काळजी करू नका. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की याच्या विरुद्ध जर तुम्ही मला शरण आला तर तुम्ही माझ्या आश्रयाखाली राहता. दैवीम प्रकृती आश्रित. आश्रित किंवा आश्रय म्हणजे काय, तुमची सगळी काळजी मी घेतो. तर काही काही लोकांना असं वाटतं की प्रभूजी तुम्ही म्हणताय भगवंत माझी काळजी घेतात म्हणून मी सगळं सोडून आलो, उपाशी राहीन ना. राहाल उपाशी, त्यात काय, हे भौतिक जगात आहे, असंच आहे भौतिक जग. असे किती भक्त आहेत ते उपाशी राहून भक्ती करतात. आज सकाळीच मी कोणाला सांगत होतो, प्रभूजीने सांगत होतो, अगदी उच्च भक्त असलेले देखील 70-80 मध्ये माझा नातू माझा पंतू करत असतात सगळे. पण वृंदावनला तुम्ही गेला ना, राधाकुंड श्यामकुंडच्या ठिकाणी कित्येक माताजी लोक घर सोडून तिथे येऊन कायमचे राहिलेत. पांढरी साडी नेसतात, त्यांनी ठरवलेलं असते हरी हरी हरे कृष्ण करत इथंच शरीर सोडायचं. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की यांच्या पतीने सोडलंय किंवा यांच्या मुलांनी सोडलंय. या 50, 60, 70% असेच असतात सगळ्या माताजी तिथे आलेल्या. परंतु हळूहळू ते शुद्ध होतात. परंतु 10-20% असेही आहेत जे ऐकलेत, आम्ही बघितलेत, जे खरोखरच घर सोडून येतात तिथे पूर्णपणे भगवंतांना शरण जाण्यास. ना भाकरीची चिंता आहे, ना डोक्यावर छताची चिंता आहे, ना अंगावर कपड्याची चिंता आहे. असं निष्किंचन व्हावं लागतं, मगच तो भगवंतांचा भक्त होतो. कुंती माताजी म्हणतात अकिंचन गोचर त्वाम अकिंचन गोचर. कुंती माताजीच म्हणतात ना, कुंती महाराणी. माताजी महाराणी आपल्यासाठी तन्मैश्वर्य श्रुता श्री, काही उपयोग नाही. जो अकिंचन झालाय तोच तुमचा भक्त होऊ शकतो. हरे कृष्ण. थोडासा लेट झाला आज. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हे कृष्ण.